महामार्ग अपघातांना आळा घालण्यासाठी अमरावती जिल्ह्यात ऑपरेशन न्यूटन मोहीम. अमरावती जिल्हा महामार्गावरील होणारे अपघात टाळण्यासाठी महामार्ग पोलीस अधिकारी माननीय IPS लोहित मतांनी यांच्या मार्गदर्शनात महामार्ग सुरक्षा पथक नागपूर विभागामार्फत ऑपरेशन न्यूटन मोहीम राबवण्यात येते आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून अमरावती जिल्ह्यातील धामणगाव महामार्ग रस्ता अपघात व सुरक्षा या संदर्भात नागरिकांमध्ये अपघात टाळण्यासाठी प्रबोधन व्हावं यासाठी महामार्ग पोलीस केंद्र धामणगावतर्फे देवगाव चौक येथे दिनांक 19/6/2026 रोजी 6 वाजण्याच्या दरम्यान प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे. सदर कार्यक्रम महामार्ग पोलीस विभाग अमरावती पोलीस निरीक्षक संदीप धोबे, महाराष्ट्र पोलीस केंद्र धामणगावचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश मेश्राम यांनी नागरिकांना प्रबोधन केलं आहे. अपघातांवर आळा घालण्यासाठी मागील महिन्यापासून महामार्ग पोलीस अधीक्षक SP लोहित मतानी, नागपूर विभाग आणि पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभर नाकाबंदी राबवण्यात येते आहे. नाकाबंदीचा उद्देश चालकांना दंड देणे नसून अपघातामध्ये जीव जाण्यासाठी कारणीभूत सीट बेल्ट न लावणे, दारू पिऊन वाहन चालवणे, मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवणे, ट्रिपल सीट हेल्मेट न वापरणे यावर आळा बसावा हा आहे. पोलीस अधीक्षक IPS निकेतन कदम अमरावती ग्रामीण यांनी मोटरसायकल चालकांना 22 जूनपर्यंत हेल्मेट वापरण्यासाठी अलर्ट केला आहे. यानंतर हेल्मेट न वापरल्यास मोटरसायकल चालकाला दंड भरावा लागणार आहे. महामार्ग पोलीस केंद्र धामणगावतर्फे नागरिकांना दारू पिऊन वाहन चालवू नये, मोटरसायकल चालवताना नेहमी हेल्मेटचा वापर करावा, मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवू नये, वाहतुकीचे नियम पाळा इत्यादीबाबत आवाहन करण्यात आलं आहे. उपरोक्त कार्यक्रम महामार्ग पोलीस केंद्र धामणगाव येथे पोलीस अंमलदार ASI श्रीकृष्ण तालन, SC शरद माहुलकर, वीरेंद्र तराले, कुंदन राठोड, पोलीस कॉन्स्टेबल पंकज वानखेडे, विशाल सूर्यवंशी यांनी उत्तमरित्या पार पाडला. नेहमी पोलीस आपल्या कर्तव्यात कुठल्याही प्रकारची कसर न सोडता नागरिकांच्या समस्या आणि सेवेसाठी तत्पर असतात. जनतेला कित्येक वेळा टाकीतील देव माणूस म्हणून धावून येतात, परंतु जनतेने आपली जबाबदारी आपणच स्वीकारण्याची गरज आहे. अमरावती जिल्हा प्रतिनिधी कैलास वाकपांनी जात असतील, वडील घेऊन जात असतील, काका घेऊन जात असतील तर त्यांनी हेल्मेट घातलंच पाहिजे. आणखी एक महत्वाचं दुसरं एक कारण आहे अपघात होण्याचं, तर दारू पिऊन गाडी चालवणे. असे अपघात जे होत आहेत ना, त्यात हे प्रमाण पण खूप आहे की दारू पितात आणि गाडी चालवतात. आम्ही आता इथे बघितलं, आता आम्हाला कारवाई करावंच लागतं. त्याच्याशिवाय तुम्ही पण म्हणजे तुम्ही म्हणण्यापेक्षा आपले लोक पण दंड किंवा केस करणं हे काही आमचा उद्देश नाही आहे. तुम्हाला जागृती म्हणजे तुम्हाला त्याचं माहिती देणं की बाबा नका करू या सगळ्या गोष्टी. आपण ह्याचा विचार केला पाहिजे, जर आपला अपघात झाला तर आपल्या मुलाबाळांचं काय होणार, आपल्या बायका पोरांचं काय होणार, ह्याचं थोडंसं प्रत्येक वेळेस आपण रोडवर येताना ह्या गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे की आपण दारू पिऊन गाडी नाही चालवली पाहिजे. कुठलीही दारू म्हणा किंवा कुठला नशा करत असेल तर असलं कुठलंही नशा करून गाडी चालवू नका. 2 व्हीलर चालवू नका, 4 व्हीलर चालवू नका. 2 व्हीलर